नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हालाही तुमच्या घरात हे 9 संकेत जर मिळत असतील तर असं समजा की स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या घरावर सदैव आहे. या व्हिडिओच्या निमित्तानं जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामींची पूजा तर आपण सर्वच करतो, पण स्वामी आपल्या पूजेला पावतात आणि प्रत्यक्ष घरात वास्तव्य करतात. याचे काही वैज्ञानिक आणि काही आध्यात्मिक संकेत असतात. जर गेल्या 7 दिवसात तुमच्या घरात ही एक गोष्ट घडली असेल तर समजा ब्रह्मांड नायक तुमच्या अगदी घरात आहेत आणि त्यांचा वास तुमच्या घरावरती आहे. स्वामी समर्थ कधीच कोणाशी प्रत्यक्ष बोलत नाहीत, पण ते तुम्हाला संकेतांच्या भाषेत मेसेज पाठवत असतात. स्वामींचे संकेत समजण्यासाठी तुमची श्रद्धा एका विशिष्ट लेवलला असावी लागते. जर तुम्हाला हे 3 संकेत मिळत असतील तर समजा स्वामींनी तुमच्या प्रश्नांचे उत्तर पाठवलं आहे. यातला 8वा अनुभव तर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतो. अनुभव नंबर 1, वेळेचा खेळ. तुम्ही घड्याळाकडे बघता आणि बरोबर 1, 2 किंवा 3 झालेले असतात, किंवा बाहेर पडल्यावर तुम्हाला अशा गाड्या दिसतात ज्याचा नंबर 999, 555 किंवा 111 आहे. भक्तांनो, हे योगायोग नाहीत हं. अंकशास्त्रात याला डिवाइन सिग्नल म्हणतात. जेव्हा स्वामींना तुम्हाला सांगायचं असतं की मी तुमच्या सोबत आहे, तू योग्य मार्गावर आहेस, तेव्हा ते तुम्हाला अशा नंबरच्या रूपात दर्शन देतात. पुढच्या वेळी असा नंबर दिसला की फक्त डोळे मिटून स्वामींना धन्यवाद म्हणा. अनुभव दुसरा, जेव्हा स्वामी गंभीर आणि रागीट वाटतात. कधीकधी आपण फोटोकडे बघतो आणि आपल्याला स्वामींचा चेहरा खूप रागात असलेल्यासारखा वाटतो. आपल्याला फोटोकडे पाहून थोडीशी भीती वाटते की आपल्याकडून काही चुकलंय का? तर हो, हा सुद्धा एक संकेतच आहे. जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक घडणार असते तेव्हा तुम्ही अहंकाराने वागायला लागता, तेव्हा स्वामी असे रूप धारण करतात आणि ते आपल्याला सावध करतात. हे त्यांचं तुमच्यावरचं प्रेमच आहे. ते तुम्हाला चुकीच्या मार्गावरून ओढून काढण्याचा असा चेहरा धारण करतात. अनुभव तिसरा, जेव्हा स्वामी हसरे आणि प्रसन्न दिसतात. भक्तांनो, जेव्हा तुम्ही देवघरात जाता आणि स्वामींचा चेहरा पाहता तेव्हा तुमच्या मनातला सर्व ताण निघून जातो. तुम्हाला असं वाटतं की स्वामी साक्षात तुमच्याकडे बघून हसत आहेत. तेव्हा समजा तुमचं कर्म आणि तुमची सेवा स्वामींना मान्य झाली आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी खूप चांगलं घडणार आहे, किंवा तुम्ही ज्या कामासाठी स्वामींना साकडं घातलंय त्याला स्वामींनी होकार दिलेला आहे. हा त्यांचा आनंदाचा संकेत असतो. अनुभव चौथा, अनोळखी व्यक्ती आणि तो एक शब्द. तुम्ही एका मोठ्या संकटात आहात, विचार करत बसलाय काय करू, आणि अचानक रस्त्याने जाणारी एखादी अनोळखी व्यक्ती, एखादा भिकारी, एखादा लहान मूल त्यांच्या जवळ येतं आणि असं काहीतरी बोलून जातं जे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं. समजा तुम्ही विचार करताय मी हे काम करू का नको, आणि तेव्हाच शेजारून जाणारा माणूस मोबाईलवरून काहीतरी म्हणतोय, अरे करून टाक, काय होते बघू. समजा ते स्वामींनी त्या व्यक्तीच्या मुखातून दिलेलं तुमच्यासाठीचं उत्तरच आहे. स्वामी वाचा सिद्धीने तुमच्याशी बोलतात. अनुभव 5वा, जेव्हा स्वामी चिंतित किंवा शांत असतात. अनेक भक्तांना अनुभव येतो की स्वामींचा चेहरा खूपच शांत, थोडा चिंतेत असल्यासारखा वाटतो. हा संकेत जेव्हा मिळतो तेव्हा तुमच्यावर एखादं संकट येणार असतं, पण स्वामींनी हे संकट स्वतःवर घेतलेलं असतं. ते स्वतः शांत राहून तुमच्या कर्माची फळं भोगत असतात. अशावेळी स्वामींना विचारा, महाराज मी काय करू, आणि फक्त स्वामी समर्थ जप करत राहा. विज्ञानाला हे कदाचित मानसिक भास वाटतील, पण अध्यात्मात याला भावदर्शन म्हणतात. तुमचं मन ज्या फ्रिक्वेन्सीवर असतं स्वामी त्याच रूपाने तुम्हाला दर्शन देतात. तुमचं आणि स्वामींचं नातं किती घट्ट आहे हे यावरूनच सिद्ध होतं. अनुभव संवाद, नववेदाचा दिव्य संवाद. अनेकदा असं घडतं की नैवेद्य दाखवण्यापूर्वी अन्नाचा वास अगदी सामान्य येत असतो,
पण स्वामींना तो अर्पण करून जेव्हा तो आपण प्रसाद म्हणून घ्यायला जातो तेव्हा त्या अन्नातून एक वेगळाच गोड आणि मनाला प्रसन्न करणारा सुगंध येतो. जर तुम्हाला अन्नाचा असा सुगंध आला तर समजा स्वामींच्या केवळ दृष्टीपेक्षा त्या अन्नाचं रूपांतर अमृताचं झालं आहे. अनुभव 7. दिव्याच्या ज्योतीची हालचाल. नैवेद्य अर्पण करताना जर स्वामींसमोर असलेल्या दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली आणि नाचू लागली तर तो स्वामींचा होकार आहे. स्वामींना जेवण आवडलं आहे आणि ते तुमच्या सेवेवर प्रसन्न आहेत हे सांगण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. अनुभव 8. ब्रह्ममुहूर्तावर अलार्माशिवाय जागणे. बायोलॉजिकल क्लॉक. अनेकदा अनुभव येतो की रात्री कितीही उशिरा झोपलो तरी पहाटे 3:15 ते 4:45 दरम्यान अचानक जाग येते. डोळे उघडला सर्वात आधी जर स्वामींचा विचार मनात आला तर समजा स्वामींनीच तुम्हाला साथ दिली आहे. त्या शांततेच्यात तुम्हाला अचानक घराचा मोठा आवाज वाटू लागला आणि वातावरण एकदम जड वाटतं. हे तुमच्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढल्याचं लक्षण आहे. अनुभव 9. सोशल मीडियावरती जेव्हा आपण स्वामींचे चित्र डिजिटल मिरेकल्स. आजच्या काळातला हा सर्वात भन्नाट अनुभव आहे. तुम्ही खूप टेन्शनमध्ये असताय आणि इंस्टाग्राम स्क्रोल करत असता किंवा अचानक स्वामींचा एक फोटो येतो त्यावर लिहिलेलं असतं, काळजी करू नको, मी बघून घेईन. तुम्हाला वाटतं की हा योगायोग आहे. नाही, ज्या क्षणी तुम्हाला त्या शब्दांची गरज होती त्या क्षणी ते तुमच्या समोर येणं ही स्वामींची डिजिटल उपस्थिती आहे. स्वामी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरून तुमच्याशी संवाद साधतात. अनेक भक्तांना अनुभव येतो की रात्री देवघरात छोटा दिवा असताना स्वामींच्या मूर्तीची सावली भिंतीवर खूप मोठी दिसते. ही सावली म्हणजे स्वामींनी तुमच्या संपूर्ण घराला घातलेलं सुरक्षेचा बेडा आहे. जर तुम्हाला कधी असं वाटलं की स्वामींची सावली तुमच्या दिशेने झुकली आहे तर समजा तुम्ही सुरक्षित आहात. महाराज स्वतः तुमची राखण करतात. आता तुम्ही आठवून पहा, तुम्हाला स्वामींचा फोटो शेवटचा कधी हसरा दिसला होता किंवा तुम्हाला कधी स्वामींच्या डोळ्यात पाणी दिसल्याचा भास झाला. तुम्हाला जर हे 9 संकेत मिळत असतील तर असं समजा की स्वामींचा वास तुमच्या घरात आहे. तुम्हालाही अशी अनुभूती आली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि आध्यात्मिक माहितीसाठी PK क्रिएशन अँड व्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.